आज संध्याकाळी 7 वाजता अजित पवार यांची आमदारांसोबत देवगिरीवर बैठक होणार आहे। दर मंगळवारी आमदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार ही बैठक आयोजित करतात आणि आज देखील देवगिरी बंगल्यावरती ही बैठक होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता अजित पवार आपल्या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत। आमदारांच्या प्रश्नावरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, आज संध्याकाळी 7 वाजता अजितदादांनी आमदारांची बैठक बोलवलेली आहे। त्यांच्या प्रश्नांसंदर्भात कोणकोणत्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे? अत्यंत महत्त्वाची माहिती या क्षणाची म्हणावी लागेल, कारण याच्या आधी दर मंगळवारी बैठक बोलवली जायची, पण हिवाळी अधिवेशन आणि त्यानंतर अधिवेशनानंतर या सगळ्यामध्ये खंड पडलेला होता। पण अर्थात या वर्षाची सुरुवात आजच्या बैठकीने होईल। अजित पवारांसोबत सगळे 9 मंत्री आणि त्यांचे जे आमदार सोबत आले आहेत, हे सगळे आमदार आज देवगिरीवरती संध्याकाळी उपस्थित असतील। काही महत्त्वाचे मुद्दे त्या सगळ्यामध्ये, कारण निवडणुकांना सामोरं जाताना त्या याच्या सगळ्यामध्ये नक्की पुरवणी मागण्यांमध्ये आमदारांना किती निधी दिलाय, तो निधी नक्की आता अलॉट झाल्यानंतर बजेट सेशन लागणार आहे, त्या बजेट सेशन पर्यंत त्यातली किती निधीची पूर्तता झालेली आहे, किती विकास कामांवरती खर्च झालाय आणि येणाऱ्या काळात करायचा आहे निधी खर्च, या सगळ्यावरती चर्चा होणार आहे। दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आज उपसमितीची बैठक आहे। लवकरच जरांगे पाटलांचं 20 तारखेला जरांगे पाटील मुंबईमध्ये येत आहेत। त्या संदर्भात आमदारांच्या मतदारसंघांमध्ये नक्की काय परिस्थिती आहे याचा सुद्धा आढावा या सगळ्यामध्ये घेतला जाणार आहे। आणि आणखी काही महत्त्वाचे प्रश्न पायाभूत सुविधांचे असतील किंवा शेतकरी प्रश्न असतील, या सगळ्या संदर्भात त्या मतदारसंघात नक्की परिस्थिती काय आहे। लोकसभा निवडणुकांना सामोरं जाताना ज्यावेळी एक कंबाईन उद्या पत्रकार परिषद महायुतीची पार पडणार आहे, त्याच्या आधी नक्की राष्ट्रवादीचा म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा या सगळ्यामध्ये स्टँड काय असणार आहे, या सगळ्याची खलबत आजच्या बैठकीत होतील। नक्कीच ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।